हाय मुलांनो, आज आपण बघूयात सेकंड लेसन मोशन ऑफ द अर्थची एक्सरसाइज. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट्स द सोल्युशन? यावर उपाय काय आहे? अमित वॉन्ट्स टू टेक हिज ग्रॅनी टू ऑस्ट्रेलिया विच इज इन द साऊदर्न हेमिस्फियर. तर अमितला त्याची आजी आहे तिला ऑस्ट्रेलियाला घेऊन जायचं आहे. ऑस्ट्रेलिया कुठे आहे? तर साऊदर्न हेमिस्फियरमध्ये आहे. बट शी कॅन नॉट बिअर व्हेरी कोल्ड वेदर. आता ते साऊदर्न हेमिस्फियरमध्ये असल्यामुळे तिथे खूप थंडी असते, पण त्याच्या आजीला इतकी थंडी सहन होणार नाही. व्हेन शुड दे मेक दिस ट्रिप? मग ते केव्हा या ट्रिपवर जाऊ शकतील? म्हणजे आजीला तो ऑस्ट्रेलियाला केव्हा घेऊन जाऊ शकेल? आन्सर, ऑस्ट्रेलिया इज लोकेटेड इन द साऊदर्न हेमिस्फियर. ऑस्ट्रेलिया कुठे आहे? तर साऊदर्न हेमिस्फियरमध्ये आहे. सेकंड, ड्युरिंग द टाइम पिरियड ऑफ 23rd सप्टेंबर टू 22nd ऑफ मार्च देअर इज अ समर. तर 23 सप्टेंबर ते 22 मार्च याच्यामध्ये तिथे उन्हाळा असतो. सो अमित ग्रॅनी कुड बी टेकन टू ऑस्ट्रेलिया ड्युरिंग दिस पिरियड. मग अमित आजीला या पिरियडमध्ये 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळामध्ये ऑस्ट्रेलियाला घेऊन जाऊ शकतो. During the period of 22nd March to 23rd September, there is winter, so she should avoid going to Australia as she cannot bear the cold weather. आणि 22 मार्च 22 मार्च ते 23 सप्टेंबरमध्ये तिथे परत थंडी असते, तर तेव्हा ती इतकी थंडी सहन करू शकणार नाही. म्हणून तिने 23rd सप्टेंबर ते 22 मार्चमध्येच गेलं पाहिजे आजीने. ओके. क्वेश्चन 2, यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा बरं तुमचे. हाऊ मेनी रोटेशन्स डज द अर्थ कम्प्लीट ड्युरिंग 1 रिव्होल्यूशन अराउंड द सन? अर्थ जेव्हा सन भोवती फिरते त्याला रिव्होल्यूशन म्हणतात, आणि सन भोवती फिरता फिरता अर्थ स्वतःभोवती सुद्धा फिरत असते. मग पृथ्वीला सूर्याभोवती एक रिव्होल्यूशन, एक राऊंड पूर्ण करताना ती स्वतःभोवती किती रोटेशन घेते हे विचारलेलं आहे. आन्सर, द अर्थ टेक्स 1 कम्प्लीट रोटेशन इन 1 डे. एका दिवसामध्ये पृथ्वी एक पूर्ण रोटेशन म्हणजे स्वतःभोवती एकदा पूर्ण फिरते. इट टेक्स 365 days अँड 1/4 ऑफ डे फॉर 1 कम्प्लीट रिव्होल्यूशन. आणि तिला सूर्याभोवती जेव्हा एक पूर्ण रिव्होल्यूशन पूर्ण करायचं आहे तर तेव्हा त्याला 365 days आणि 1/4 डे लागतो एका पूर्ण रिव्होल्यूशनला. म्हणजे ती स्वतःभोवती इतक्या वेळा फिरते. समजलं? बी, इट इज सनराईज ॲट इटानगर इन अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमधल्या इटानगर ही त्याची कॅपिटल आहे, राजधानी आहे. तिथे सनराईज आहे म्हणजे सूर्योदय झालेला आहे, सूर्य उगवला आहे. राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग सिटीज इन द ऑर्डर इन विच द सन विल राईज देअर. आणि मग खाली काही शहरे दिलेली आहेत, जसं की मुंबई महाराष्ट्र, कोलकाता वेस्ट बेंगॉल, भोपाळ मध्य प्रदेश, नागपूर महाराष्ट्र. तर इटानगरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सनराईज सूर्य उगवतो. त्यानंतर मग कशी ऑर्डर असेल, त्यानंतर यातल्या कोणत्या सिटीमध्ये पहिल्यांदा उगवेल, मग ते त्यानंतर कोणामध्ये असेल हे आपल्याला सांगायचं आहे. आन्सर, द अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. पृथ्वी ही वेस्टकडून ईस्टकडे फिरते, म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. देअर वुड बी सनराईज इन द ईस्टर्न स्टेट्स अर्लियर. आणि म्हणून पृथ्वीच्या जे पूर्वेकडचे भाग आहेत तिथे पहिल्यांदा सूर्य उगवतो. लॅटर ग्रॅज्युअली द सनराईज कॅन बी सीन फ्रॉम द वेस्टर्न स्टेट्स ऑफ इंडिया. आणि मग त्यानंतर पूर्वेकडून सूर्य असा पश्चिमेकडे जात असतो. मग नंतर पश्चिमेच्या बाजूला भारतामधल्या ज्या स्टेट्स आहेत, जी राज्य आहेत, तिथे आपल्याला सूर्योदय दिसतो. द ऑर्डर इन विच द सनराईज वुड बी सीन इज ॲज फॉलोज. मग कशा प्रकारे आपल्याला सनराईज दिसेल? तर पहिल्यांदा अरुणाचल मधल्या इटानगरमध्ये दिसेल. सेकंड, त्यानंतर वेस्टला काय आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये कोलकाता आहे, तिथे सेकंडला दिसेल. त्यानंतर येतो मध्य प्रदेशमधल्या भोपाळमध्ये दिसेल. त्यानंतर महाराष्ट्रामधल्या नागपूरला दिसेल आणि मग महाराष्ट्रामधल्या मुंबईला दिसेल. जे वेस्टच्या स्टेट्स आहेत पहिले तिथे दिसेल आणि त्याच्यानंतर मग ईस्ट साईडला दिसेल. समजला? क्वेश्चन नंबर 3, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरायच्यात. ए, द मोशन ऑफ द अर्थ अराउंड इटसेल्फ इज कॉल्ड. पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा त्याला आपण रोटेशन असं म्हणतो. बी, द मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज कॉल्ड रिव्होल्यूशन. सूर्याभोवती जेव्हा पृथ्वी फिरते तेव्हा त्याला रिव्होल्यूशन असं म्हणतात.
सी द रोटेशन ऑफ द अर्थ गिव्ज राईज टू डे अँड नाईट. पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा त्यामुळे दिवस आणि रात्र होतात. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज मेंट बाय ईच ऑफ द फॉलोइंग टर्म्स. आता खाली काही टर्म्स दिलेले आहेत, त्यांचा आपल्याला मिनिंग लिहायचं आहे. फुल मून. फुल मून म्हणजे काय? When the complete and round moon is seen in the sky, it is known as full moon. जेव्हा आकाशामध्ये आपल्याला पूर्ण गोल असा चंद्र दिसतो तेव्हा त्याला आपण फुल मून म्हणजेच पौर्णिमा, आणि फुल मून डेला पौर्णिमा असं म्हणतात. ठीक आहे. बी न्यू मून. When the moon is not visible in the sky, it is known as new moon. आणि जेव्हा आपल्याला आकाशामध्ये चंद्र अजिबात दिसत नाही तेव्हा त्याला आपण न्यू मून असं म्हणतो. सी लुनार मंथ. लुनार मंथ म्हणजे काय? द पिरियड ऑफ 28 to 30 days फ्रॉम वन न्यू मून डे टू द नेक्स्ट न्यू मून डे इज कॉल्ड द लुनार मंथ. लुनार मंथ म्हणजे काय? जेव्हा न्यू मून असेल म्हणजे आपल्याला अजिबात चंद्र दिसणार नाही तेव्हापासून मग हळूहळू आपल्याला चंद्र दिसायला लागतो, मग पूर्ण फुल मून होतो आणि परत चंद्र कमी कमी दिसायला लागतो आणि परत असा दिवस येतो की ज्या दिवशी आपल्याला पूर्णपणे चंद्र दिसत नाही. हा 28 to 30 डेजचा पिरियड असतो. मग या पिरियडला न्यू मूनपासूनचा नेक्स्ट न्यू मूनपर्यंतचा जो पिरियड आहे त्याला आपण लुनार मंथ असं म्हणतो. डी तिथी. एव्हरी डे इन द लुनार मंथ इज कॉल्ड तिथी. लुनार मंथमधल्या प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 5. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. व्हॉट इज द इक्वेटर. इक्वेटर म्हणजे काय? आन्सर ॲन इमॅजिनरी सर्कल present between the north and the south pole and it would divide the earth into 2 equal parts is called the equator. इक्वेटर हे प्रत्यक्षात काय नाही आहे, आपण ते इमॅजिन केलेलं आहे की असं एक इमॅजिनरी सर्कल आहे नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये, जे की पृथ्वीला अर्थला 2 समान भागांमध्ये 2 सेम पार्टमध्ये इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करतं. त्याला आपण इक्वेटर असं म्हणतो. सेकंड बी आहे व्हॉट आर द 2 पार्ट्स ऑफ द अर्थ मेड बाय द इक्वेटर. आता इक्वेटरमुळे अर्थचे जे 2 पार्ट होतात, जे 2 भाग होतात त्यांना काय म्हणतात? आन्सर द नॉर्थन हेमिस्फियर अँड द साऊथन हेमिस्फियर आर द 2 पार्ट्स ऑफ द अर्थ मेड बाय इक्वेटर. तर इक्वेटरमुळे अर्थचे जे 2 भाग होतात तर त्याला नॉर्थन हेमिस्फियर आणि साऊथन हेमिस्फियर असं म्हटलं जातं. ठीक आहे. ह्या साऊथन हेमिस्फियरला कोण सदर्न असं सुद्धा म्हणतात बरं का. ओके, बाय बाय.